ज्या चित्रपटाला म्युझिक दिलं त्या चित्रपटाला डिवाइसिव्ह असं म्हणाले. Recently shared his perspective on the current state of the film industry, referring to Chhawa as divisive cinema. A.R. रहमान बद्दल मी बोलतोय. बीबीसीच्या काही इंटरव्ह्यू मध्ये A.R. रहमान छावा चित्रपटाला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाला डिवाइसिव्ह असं म्हणाले. हिंदू मुस्लिम मध्ये डिवाइड करतो हा चित्रपट असं म्हणाले. बघा, ज्या चित्रपटाचं म्युझिक सुपरहिट झालंय, ज्या देशाने एवढं काही सगळं दिलंय, पुढे काय म्हणतात बघा. 8 वर्षामध्ये कामं मिळणं कमी झालेत कारण भारतामध्ये कम्युनल बायसेस खूप वाढलाय. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे भरपूर वाढले. मी मुस्लिम असल्यामुळे मला कामं कमी मिळालेली आहेत असं ते म्हणतात. आता ह्याच्यामध्ये किती खरं किती खोटं हे मला माहित नाही, पण ह्याला बूमरँग, द ब्लेम बूमरँग असं म्हणतात. कंपनीमध्ये बघा असे कित्येक सारे लोक असतात, त्याच कंपनीमध्ये काम करतील, त्याच पैशावरती, त्याच सॅलरीवरती आपले सगळे स्वप्न पूर्ण करतील, पण पब्लिकली त्याच कंपनीला क्रिटिसाइज करतील, म्हणतील कंपनी खराब आहे, कंपनीतले लोक चांगले नाही आहेत, आणि मुळात त्या कंपनीची बदनामी करायला ते कुठेही मागे पुढे बघणार नाहीत. ती कंपनी सोडणार नाहीत, पण त्या कंपनीबद्दल कधीही चांगलं बोलणार नाहीत. मुळात ते म्हणतील की इथे पार्शिलिटी होते, इथे कास्टिझम होतं, रिलिजनवरती प्रमोशन्स ठरवले जातात, फेवरेटिझम होतं, सगळं काही म्हणतील, पण स्वतःला कधी अपस्किल करणार नाहीत. ब्लेम गेम मध्ये हमेशा ते फसतील. नेटवर्किंगचा गेम कधी समजणार नाहीत. स्वतःची ग्रोथ का होत नाहीये ते बघणार नाहीत, पण अपयश आलं की मात्र ह्याच कंपनीला ब्लेम करतील. अशा लोकांना द ब्लेम बूमरँग असं काहीतरी झालेलं असतं, आणि हे मुळात एक करिअर सुसाईड असू शकतं. तुम्हाला जर ऑफिसेसमध्ये ग्रो व्हायचं असेल तर हे थांबवावं लागेल. ज्या कंपनीत आपण काम करतो त्याचा आदर, रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.